सुंदर ते ध्यान भूभे बेटेवर 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 आवड़ निरा
आवडे निरंतर आवडे आवडे तुलसी हार गड़ा तुलसी हार गड़ा कामने माधे कामने माधे कामने माधे तू कामने माधे कामने माधे तू सर्व सुखा कामने माझे कामने माझे सर्व सुखा कामने माधे तू कामने कामने माधे तू कामने माधे सुख कामने माझे कामने माझे सर्व सुखा कामने माझे कामने माझे सर्व सुखा आहे नाशे मुख आवडीने पाहिला श्री मुखावडीने आहे नाशे मुख आवडीने पाहिला श्री मुखावडीने तुझी हार गळा तुझे हार गळा अदबी दमन तुझी हार गळा तुझे हार गळा अदबी दमन तुझे हार गळा तुझे हार तुझे हार गळा कासे पितांबरा आवडे निरंतर हे जिना आवडे निरंतर हे जिना तुझे हार गळा तुझे हार गळा पदमी तमन तुझे हार गळा तुझे हार गळा पदमी तमन तुझे हार गळा तुझे हार गळा कासे पितांबरा तुझे हार गळा तुझे हार गळा कासे पितांबरा कासे
Krishna रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता विठ्ठल परवा
दुखाते आगर वापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा हा माधव बरवा बाबर कुमार बाबर कुमार एक वेळ करिया दुखा वेगळे एक वेळ करिया दुखा वेगळे एक वेळ करिया दुखा एक वेगळे वेळ करिया दुखा वेगळे दुरितांचे जाळे उगवो दुरितांचे जाळे उगवो दुरितांचे जाळे उगवो आठविन पाय हा माझा नवो आठविण पाय हा माझा आठविन पाय हा माझा आठविण पाय हा माझा रात्री दिवस पांडुरंगा रात्राणी दिवस पांडुरंगा रात्राणी दिवस पांडुरंगा उदुरवरी भोगविले उदरवरे भोगविले उदुरवरी भोगविले भोगा उदरवरे भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवा आता पांडुरंगा सोडवा आता पांडुरंगा सोडवा आठविन पाय हा माझा नव आठविण पाय हा माझा नव आठविन पाय हा माझा नव आठविण पाय हा माझा नव राणी दिवस पांडुरंगा रात्राणी दिवस पांडुरंगा रात्राणी दिवस पांडुरंगा कामने काया पुरवंडी म्हणे काया करीन पुरवंडी कामने काया करीन पुरवंडी काया करीन पुरवंडी वाळूनी सांडी मस्तक हे सांडी मस्तक हे ओढे सांडे मस्तक हे आठविन पाय हा माझा नव पाय हा माझा नव आठविन पाय हा माझा नव रात्राणी दिवस पांडुरंगा दिवस पांडुरंगा रात्राणी दिवस पांडुरंगा बार फुमाई हो बार हॅलो 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 एक वेळ गाणी जादू कामे गणे एक वेळ गाणी जादू कामे गणे एक वेळ गाणी जादू कामे गणे
वेळा करी एक वेळा करी या दुःखा वेळा दुरिताचे जाळे भोगवून दुरिताचे आठविण पाय आमाता नमस आठविण पाय आमाता नमस दुरिताचे जाळे उगवून दुरिताचे जाळे उगवून आठविण पाय आमाता नमस आठविण पाय आमाता एक वेळ करी या दुःखा वेगळे एक वेळ करी या दुःखा एक वेळा करी या दुःखा एक वेळा करी या दुरिताचे जाळे भोगवून दुरिताचे जाळे भोगवून आठविण दुरिताचे जाळे गवून दुरिताचे जाळे भोगवून जाळे भोगवून
रात्र आणि दिवस पांडुरंग दिवस आठवेन आठवेन वेगळे दुरितांचे जाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू ज्ञानेश्वर तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातलं एक छोटंसं दुःख पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला एवढ्या पाण्या पावसाचं एवढे दुरून बोलवलंय. वैकुंठवासी कैलासवासी हरिभक्त पारायण आमचे मारुतीराव काळू पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अगदी गोड नियोजन या पाटील कुटुंबियांनी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. नियोजन एवढं सुंदर केलंय की पंचक्रोशीतील लोकांना कीर्तन ऐका वाटायला यात नवल नाहीये, गावातील लोकांना कीर्तन ऐका वाटायला यात नवल नाहीये, जवळपासच्या जेवढे काही गाव आहेत त्या गावातील लोकांना कीर्तन ऐका वाटायला यात नवल नाहीये. या काळे कुटुंबियांनी तिघा भावांनी कार्यक्रमामध्ये एवढा जीव ओतलाय की मेघराजाला सुद्धा आपला कार्यक्रम पाहायची इच्छा झाली म्हणून पाऊस चालू आहे महाराज. कीर्तनामध्ये पाऊस येणं हा अपशकून नाहीये. बरेचसे लोक म्हणतात एवढं चांगला कार्यक्रम केला पाऊस आला. अजिबात नाही. त्यांना सांगा जोपर्यंत मेघराजाची आहुती होत नाही तोपर्यंत यज्ञ परिपूर्ण होत नाहीये. आणि खरं सांगू का महाराज एका थोर मोठ्या वारकऱ्याची पुण्यतिथी पाहायला मेघराजांना काय केली हजेरी लावलेली महाराज. हे बघा कधी कधी काही लोकांचं वर्ष श्राद्ध करत असताना असं वाटतं कोणत्या जन्माचं पाप आहे की ह्या नालायकाचं वर्ष श्राद्ध करतोय आम्ही. की अख्खं जीवन त्यानं व्यसनाधीन केलेलं असतं. अख्खं जीवन ज्यानं दारूच्या पायी बर्बाद केलं असतं. अख्खं जीवन ज्या माणसाने संसाराच्या साठी व्यतीत केलेलं आहे. पण खरं सांगू का पंढरपूरची वारी करून आल्यानंतर आमच्या मारुती भाऊचं जीवनचरित्र आपल्या सर्व मंडळींना ज्ञात आहे. पंढरपूरची वारी करून आल्यानंतर त्याने आपली ही लोकाची यात्रा संपवली. अगदी थोड्या वेळामध्ये
या अभंगाची भूमिका, या अभंगाची पार्श्वभूमी ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तसा आपण विचार करू. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. मी येत असताना दादांना फोन केला, आमच्या पाटील कुटुंबातल्या मंडळीने सांगितलं की बाबा पाऊस खूप आहे. पण ते म्हणे महाराज किती जरी पाऊस असला तरी आम्ही व्यवस्था केलेली आहे, फक्त समृद्धी महामार्ग आहे म्हणून तुमच्या तिथे कीर्तनाला येता आलं बरं. नाही तर कोणता जरी कीर्तनकार असता तर आलाच नसता महाराज. मेघराजाचं काय प्रेम वाढलंय महाराष्ट्रावर काही कळत नाही महाराज. कोणाला सुट्टी नाही, जसं कोरोनाने कोणाला सुट्टी दिली नाही तसं सध्या पावसानं कोणत्याच जिल्ह्याला सुट्टी दिली नाही. अजून जर 2-3 दिवस यांनी जर प्रेम केलं तुमच्या आणि माझ्यावर, मला नाही वाटत आपण जिवंत राहू म्हणून. विठाला विठ्ठला 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 कुंडली कबरदार श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जाणं या निसर्गाचा नेम आहे गड्यानो, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. कीर्तन लक्ष देऊन ऐका. हे बघा, प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे. पण जोही व्यक्ती या मृत्यू लोकात जन्माला आलाय त्या प्रत्येक माणसाला जायचं. कबीर महाराज सांगतात, आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. बसणारे मंडळी, प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळे. बऱ्याचशा ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आम्हाला सांगतात, दादा खूप काही कष्ट केले हो आमच्या वडिलांनी आमच्यासाठी, एवढं सुंदर आम्हाला घडवलंय. आता त्यांचे आरामाचे दिवस आले, आता त्यांच्या खाण्यापिण्याचे दिवस आले. आमचे वडील आम्हाला सोडून गेले. काही सांगतात आई सोडून गेली, काही सांगतात मित्र सोडून गेले, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात पत्नी सोडून गेली. मी खरं सांगू का गाड्यांनो, लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. कारण की तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव कल्याण नाहीये, तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव मुंबई नाहीये, महाराष्ट्र नाहीये, भारत नाहीये, हिंदुस्थान नाहीये. तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव मृत्यू लोक आहे. आणि या मृत्यू लोकाचा एक नेम आहे, एथ नाही उरो आले अवतार, एथ नाही उरो आले अवतार, एथ नाही उरो आले अवतार, एथ नाही उरो आले अवतार. एरते पामर जीव किती, जीव किती, एरते पामर जीव किती, जीव किती, एरते पामर जीव किती, जीव किती, एरते पामर जीव किती, जीव किती. इथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. इथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्या आणि माझ्या नातेवाईकाचं काय घेऊन बसले. पण बसणारी मंडळी, जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाही. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाहीये. पण इथं जेवढे काही मंडळी उपस्थित आहेत त्यांना माझे हात जोडून विनंती आहे, कसं जायचं हे तुमच्या हातात आहे, कसं जायचंय माझ्याही हातात आहे. कबीर महाराज सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हासे. माय बाप, जीवन असं जागा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकोबराय असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजीराजे असतील, या सर्व क्रांतिकाराचं, संत महानुभावांचं जीवन तपासा. यातला कोणताच महात्मा 100 वर्ष जगलेला नाहीये.
अगदी थोडं आयुष्य माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचंय, पण काम एवढं सुंदर केलं. महाराज सांगतात, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे कामरणाची सरे, तुका म्हणे कामरणाची सरे, तुका म्हणे कामरणाची सरे, तुका म्हणे कामरणाची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. कीर्ती माईके दुःखाची जडी, माईके दुःखाची उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. कीर्ती माईके दुःखाची जडी, कीर्ती माईके दुःखाची का म्हणे एका मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती तुमची या जगामध्ये शिल्लक राहावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उरून आपल्या जीवनातलं एक छोटस दुःख पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. पहिला प्रश्न असा आहे, तुकोबराय सारख्या साधूच्या जीवनामध्ये, तुकोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आलं असावं की ते तुकोबरायला पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करायची वेळ आली? दुःखाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे. दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख, गर्भवासाचं दुःख. हे 3 नसल कळले तर अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख, आदिदैविक दुःख. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये. जसं जमल तसं सोपं सांगण्याचा प्रयत्न करू. दारिद्र्याचं दुःख जर जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये म्हणाव तर तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख येणं शक्यच नाही. याचं कारण या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या तुकोबरायचे शिष्य असतील त्या तुकोबरायला दारिद्र्याचं दुःख कसं येणार आहे? गाथ्यामध्ये एक अभंग आहे, घरी गेल्यानंतर वाचा. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळिले वचन केली. याचा प्रश्न तुम्ही संती दुष्काळी आटीला द्रव्य नेला मानश्री एका अन्न करता मेली. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायने स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवला. मला एवढंच सांगायचंय, ज्या महात्म्याची बायको मेली तरी तो महात्मा देवाला बरं झालं म्हणतोय. ज्या महात्म्याची पाटीलकी गेली, गावातली शावकारकी गेली, सर्व काही केलं तरी तो देव महात्मा तुकोबराय देवाला म्हणतात, देवा बरं झालं. त्या महात्म्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं येईल? अरे, ज्या महात्म्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा परत केला त्या महात्म्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं असेल? ठीक आहे महाराज, दारिद्र्याचं दुःख जरी जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नसेल, पण पापाचं दुःख हे साधू संतांच्या जीवनामध्ये कधीच नसतं. कारण याचं कारण आहे, झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नाटळे. त्या साधू संत अशा अवस्थेला प्राप्त असतं की त्या ठिकाणी पापही नाही पुण्य नाहीये. दुसरं प्रमाण तुकोबराय किती गोड देतात पा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, 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 तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागून येते पाप पुण्यांगा, लागून येते पाप पुण्यांगा, लागून येते पाप पुण्यांगा, लागून येते पाप पुण्यांगा. सर्व
सांगितलं की पाप पुण्य अंगी ना टळे. त्या साधूच्या जीवनामध्ये पाप आणि पुण्य नाहीच आहे. याचं कारण चौथी याचे ठाई काही करण्याची नाही. दुसरं प्रमाण दिलं तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येते पाप. काही लोक म्हणतील मला जगद्गुरु तुकोबराच्या जीवनात दारिद्र्याचं दुःख नाहीये, पापाचं दुःख नाही. मग गर्भवासाचं दुःख, गर्भवासाचं दुःख झालं तरी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रमाण घ्या. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा देहात असे. हे दुःख साधू संतांच्या जीवनामध्ये कधीच आलं नाही. याचं कारण गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. मग बाबा जगद्गुरु तुकोबराच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही, जगद्गुरु तुकोबराच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नाही, जगद्गुरु तुकोबराच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही. मग देवाला म्हणले तरी कसे देवा माझ्या जीवनातलं दुःख कमी कर. याचं कारण असे तुकोबरा देवाला सांगतात देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. महाराज प्रमाण देतात पहा. संसाराच्या नावे घालोनी अशून्य वाढता पुण्य धर्म केला हरिभजनी हे डबळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. बसणारे मंडळी संसारावर तुळशी पत्र ठेवले, एवढं भगवंताचं चिंतन केलं की दिन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे रात न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. रातन दिवस भगवंताचं चिंतन करून देवा दिवसांदिवस तू माझ्यापासून दूर झालाय. काय झालाय? दूर चाललाय. तुम्हाला माहितीये का बंडखोरी केव्हा होती हो? आपल्याच पक्षात राहून आपले काम होत नसल्यानंतर माणसाची काय होती? बंडखोरी होती. काम करून तिकीट नाही भेटल्यावर काय होती? बंडखोरी होती. दुसऱ्यांना ऑफर दिल्यानंतर काय होती? बंडखोरी होती. पण ही राजकारणाची बंडखोरी सांगतोय. तुकोबरायची बंडखोरी केली देवा. रात्रंदिवस तुझं चिंतन करतोय, रात्रंदिवस तुझं भजन करतोय आणि एवढं करून जर तू आमच्यावर कृपा करत नसेल तर तुकोबरायने देवाला धमकी दिलेली आहे. आमुची या भावे तुझं देव पण ते का विसरून राहिलासी. समर्थासी नाही उपकार स्मरण दिले आठवण वाचून या. चळण वळण सेवकाच्या बळे निर्गुणाच्या मुळे सांभाळावे. तुका म्हणे आता आलो खांडावरी आणि प्रेम देऊन हरी बुजवावे. देवा मला काही अपेक्षा नाहीये. अरे सर्वस्वाचा त्याग केलाय तुझ्या जवळ आलोय. कशासाठी? प्रेमाची भीक मागतोय ना. मज भीक काही देवा प्रेम भातुके. मग एवढं जर तुला मागतोय, रात्रंदिवस तुझं चिंतन करतोय आणि एवढं करून जर आमच्या जीवनामध्ये जर हे होत नसेल तर तुकोबराय त्रस्त झाले, दुःखी झाले. बरी तुकोबरायच्या परिस्थिती नाही अंतकरणाची, गवळणीच्या अंतकरणाची सुद्धा हीच परिस्थिती. निळोबरा एका ठिकाणी वर्णन करतात. याचे लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो केले नाना याग, याचे लागी वो केले नाना याग, याचे लागी वो अष्टांगादी योग, याचे लागी वो अष्टांगादी योग, याचे लागी वो या विषयाचा त्याग, याचे लागी वो विषयाचा, याचे लागी वो या विषयाचा त्याग, याचे लागी वो विषयाचा, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना, जन्मोजन्मांतरी केली हे जन्मोजन्मांतरी केली हे सूचना, जन्मोजन्मांतरी केली हे काय म्हणतात गवळणी? याचे लागी वो केले नाना याग, याचे लागी वो अष्टांगाती योग, याचे लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो या विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. देवा काय नाही केलं रे तुझ्यासाठी? याचे लागी वो मंत्र जप केला, याचे लागी वो वेदांत पाहिला. एवढं करून आमच्या पदरामध्ये काय पडलं? काय मोकलिले वनी
सावधानी विधिरे. मग गवळणी रडायला लागल्या आणि गवळणीच्या अंतकरणातलं दुःख तुकोबराय वर्णन करतात. कानया रे जगते कानया चिंतन केलंय, पतीचा त्याग केलाय, लेकरा बाळाचा त्याग केलाय, सगळं सोडून तुझ्यासाठी जंगलात आलो. कुठं आलो? जंगलात आलो. आणि काय पडलंय रे पदरात देवा, तू आम्हाला अरण्यात सोडून गेलाय. खरं सांगू का महाराज, प्रेम करून भक्ती करून त्याची उपासना करून ज्यावेळेस त्याची कृपा जीवनामध्ये होत नाही ना, त्यावेळेस संत निराश होतात. तुकोबरायच्या अंतकरणामध्ये दुःख आहे. तुकोबरा देवासमोर उभे, देवा रात्रंदिवस तुझं चिंतन करतोय, रात्रंदिवस तुझं भजन करतोय, आणि एवढं करून तुझ्या आणि माझ्या मधलं अंतर दिवसांदिवस वाढत चाललंय. त्या अंतर वाढण्याला कारण फक्त अंतकरणातलं जाळ आहे. जाळ म्हणजे कळतंय ना तुम्हाला? मासेमारी, माशा पकडण्यासाठी समुद्रात घेऊन जातात, त्याला काय म्हणतात माया हो? मासेमारी, माशा पकडण्यासाठी समुद्रात घेऊन जातात, त्याला काय म्हणतात? जाळ. काय म्हणतात? जाळ. पारधी समाजाचे लोक एखादा प्राणी पकडण्यासाठी जंगलात लावतात, त्याला काय म्हणतात? हरणी पकडण्यासाठी लावले जातात, त्याला काय म्हणतात? जाळ. तुमच्या डोक्यात जे जाळ आहे, माझ्या डोक्यात जे जाळ आहे, ते जाळ मला सांगायचं. माशाचं जाळ सोडून द्या, कीर्तनात या. जाळ या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. जाळ या शब्दाचा अर्थ काय? ममत्व. अंतकरणामध्ये जे ममत्व रूपी जाळ आहे ते नष्ट कर. अरे गोकर्णाने भागवतामध्ये आत्मदेवाला जो उपदेश केलाय तो जाळ्या संबंधानीच आहे. पिताश्री देहेस्तिमं श्रुद्रे भीमतीम तेजत्वम जाया श्रुता दिशु सदा ममता विमुंच पश्या निशम जगति दक्षिण भंग निष्ठम वैराग्य राग रसिको भवभक्ती निष्ठा. पिताश्री या हाडा मासाच्या शरीराविषयी अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते ममत्व सोडून द्या. भागवतातला श्लोक जरी कळत नसेल तर माझ्या महाराजांचं प्रमाण किती गोडे. ओ माया विघ्ने भ्रमला रे माया विघ्ने भ्रमला मी माझे
वारे साचो कारे जाईन बाबा. अंतकरणामध्ये जे ममत्व रूपे जाळ आहे की हे माझंय, ते माझंय, हे माझंय, ते माझंय. खरं सांगू का महाराज, माझं म्हणलं की दुःख सुरू होतं. माझं म्हणलं की काय होतं? दुःख सुरू होतं. आपण माझं म्हणलं नाही की दुःख होण्याचं काही कारणच नाहीये. माईकवाले दादा, मराठी येते का? का हिंदी आहे? मराठी आहे ना? म्हणजे आपला माणूस आहे ना. हा माईक सजीव आहे का निर्जीव आहे रे बाळा? निर्जीव. बस संपलं, काळजी करू नको. तुझा अपमान होईल असा प्रश्न मी करणार नाही. माईक सजीव आहे का निर्जीव आहे दादा? निर्जीव आहे. माईक कसा आहे? निर्जीव आहे. आता कीर्तन संपलं, तुम्ही भोजन वगैरे करणार, निघून जाणार, मीही माझ्या मार्गाने निघून जाणार. या माईकवाल्या दादानं जर हा माईक 4 महिने इथं ठेवला तरी तो बिचारा हलणार नाही, डोलणार नाही. त्याला माईकवाल्याशी काही घेणं देणं अजिबात नाहीये. का? तो निर्जीव आहे, तो जड आहे, त्याला कशाशीच काही घेणं देणं नाहीये. पण ऐका ना, कीर्तन संपलं आणि एखादा मनुष्य दर्शनासाठी आला आणि त्याच्याकडून हा माईक खाली पडला. काय झाला? खाली पडला. खाली पडल्यानंतर त्या माईकचं पुढचं हे टंबरू फुटलं. मी गॅरेजवाल्याकडे घेऊन गेलो, म्हणजे दुकानदार मेकॅनिकलकडे घेऊन गेलो. त्यानं खर्च सांगितला 2000 रुपये. किती सांगितला? 2000 रुपये. मग मला प्रश्न विचारायचा, दुःख माईकला झालं का त्या माईकवाल्या दादा झालो? त्याला झालं. का? त्यानं फक्त एकच गलती केली. तो एवढाच म्हणला की हा माईक कोणाचा आहे? कोणाचा आहे? माझा. माझं म्हणलं की दुःख सुरू होतं. घर तुमचं नाहीये, तुम्ही घराला म्हणता. बरोबर आहे का नाही? नाही तर आता तुम्ही कीर्तनात तुमच्या घरी जर चोर आले तर चोर म्हणणार आहे का अहो नाही हो नका चोरी करू, आमच्या मालकीनबाई कीर्तनाला गेलेले. ते म्हणतील या रावजी तुम्हाला काय घ्यायचं ते घेऊन जा, माझं काही म्हणणं नाहीये. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की जीवनामध्ये दुःख होतं. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. महाराजांनी सांगितलं धनदारा पुत्र जन बंधू सोये रे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवाची. अंतकरणामध्ये जे ममत्व रूपी जाळ आहे देवा ते नष्ट कर आणि एकदा मला या दुःखातून मुक्त कर. अभंगाचं पहिलं चरण. एक वेळा या दुःखावे एक वेळा या दुःखावे एक वेळा एक वेळा लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्या समोर उभे आहे. पांडुरंगाला सांगतात ओ पांडुरंग ऐका ना, एक वेळ करी या दुःखा वेगळे. साधू संतांच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस दुःख आलं त्यावेळेस भगवंताविषयी चालय महाराज. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करीला नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे, काही हे खंडाईल कर्म पारोशतील धर्माधर्म कास याने कळेल हे वर्म म्हणून श्रम वाटत असेल. लक्ष देऊन ऐका. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ
रात्रंदिवस हिची तळमळ तुका म्हणे नाही आपले बळ जेणे फळ पावेन निश्चयशी. अरे देवाच्या साधू संतांच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस दुःख होईल त्यावेळेस फक्त भगवंताच्या भेटीचं दुःख झालेलं आहे. भेटी लागे जीवा लागली से आ. बस रात्रंदिवस ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. रात्रंदिवस हिची तळमळ तुका म्हणे नाही आपले बळ जेणे फळ पावेन निश्चयशी. भगवंत का भेटत नाहीये, भगवंताची कृपा का होत नाहीये, हे दुःख साधू संतांच्या जीवनामध्ये काय गोड ज्ञानोबरायांचं प्रमाणे पहा. दिन तैसी रजनी झाली ओ माये अवस्था लाभून गेला जुनी का नाही. पडिले दूर देसी मजा आठवे मानसी. नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी हे शबरी तुझी सेवा तुझी भक्ती तुझं प्रेम पाहून मी प्रसन्न आहे ग. काळजी करू नको. कर्तुम अन्यथा कर्तुम. जगाचा मालक अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र तुला भेटायला येणार आहे. त्या दिवसापासून 12 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष वाट पाहिली. राम आएगे राम आएगे. सर्वांना पाठ आहे. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा. ज्या रस्त्याने माझा जगाचा मालक येणार आहे, माझ्या जगाच्या मालकाला काठी मोडू नये म्हणून तो रस्ता झाडून घ्यायचा आहे. सडा टाकायचा, त्याच्यावर फुलं टाकायची, रांगोळी काढायची. किती वर्ष वाट पाहिली. 14 वर्ष. किती वर्ष वाट पाहिली माया हो. 14. तुम्हाला तर असं वाटतं एक सोमवार धरला म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहायला पाहिजे. एकदा शिर्डीला गेले म्हणजे साईबाबा आपल्या घरीच आले पाहिजे. एवढं परमार्थात सोपं नाही हो महाराज. परमार्थात काहीतरी कालावधी घालावा लागल. परमार्थ एवढा सोपा नाहीये जेवढा तुम्ही समजता. तुमच्याने माझ्या डोक्यात फक्त एकच प्रमाणे तुका म्हणे सोपे नाही सर्वा. अरे पण त्याच गाथ्यामध्ये दुसराही अभंग आहे ना. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळासुर. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पायाविन भिंत तातडीची. परमार्थ नावाची जी गोष्ट आहे ती सोपी नाहीये. म्हणून साधू संतांच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस दुःख झालं त्यावेळेस भगवंताच्या भेटीचं शेवटचं प्रमाण घेऊ. भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागी पंढरीनाथा असेल ते फक्त भगवंताची कृपा होत नाही म्हणून. तुमच्याने माझ्या दुःखाचा विचार करायचा नाही. तुमच्या जीवनामध्ये काय दुःख होईल काही सांगता येत नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखे राम के दास. काही काहीकडे पैसा आहे पण प्रॉपर्टी नाही, प्रॉपर्टी आहे पण शरीर नाहीये. कोई तन दुखी, गंज 1000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी पण शारीरिक सुख अजिबात नाहीये. काही काहीकडे शारीरिक सुख आहे तर पैसा नाहीये. काही काहीकडे पैसा भरपूर आहे
5-5 कारखान्याचा चेअरमन आहे, पण चहा पाहिली तरी शुगर वाढती. देव म्हणतो खुर्चीवर बसायचं, साखर खायची नाही. देवाचं गणितच तसं आहे महाराज. ज्याला पाहिजे त्याला भेटत नाही, ज्याला नकोय त्याला दिल्याशिवाय राहत. उलट गणित आहे. उद्धवा अजब तुझे सरकार, सगळं उलट आहे. लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखे राम के दास. म्हणून तुमच्याने माझ्या दुःखाचा विचार करायचा नाही. काय दुःख जीवनामध्ये असेल काही सांगता येत नाही. आमच्या मारुतीराव भाऊची खूप इच्छा होती की बा सुंदर लेकरांनी घर बांधावं. बरोबर आहे का नाही? पहाबर देव कधी काय करेल काही सांगता येत नाही. एवढी सुंदर वास्तू बांधली, एवढं सुंदर घर बांधलं, बघावं एवढं सुंदर, पण घर बांधल्यानंतर 2 महिने सुद्धा त्या घरात राहता आलं नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा. कोण दिवस माणसाच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाही. मला एवढंच सांगायचंय तुम्हाला, सगळ्या गोष्टी माणसाच्या मनासारख्या कशा होईल हो महाराज. आणि मनासारखं जर सगळं झालं तर देवाची किंमत राहणार नाहीये. जर सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्या, सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या, तर कीर्तनाची गरज कशी राहील महाराज? मंदिरात गरज नाही. अरे ज्या अर्थी तुमच्या आणि माझ्या मनासारखं होत नाहीये त्याच्यामुळेच तुम्ही मंदिरात जाताय, त्याच्यामुळेच तुम्ही भगवंताचं चिंतन करताय. म्हणून खरं सांगू का, एक गोष्ट माझ्या काळजावर लिहून ठेवा. ज्या अर्थी तुमच्या आणि माझ्या मनासारखं होत नाही त्या अर्थी करणारा दुसरा कोणीतरी आहे. मग जे चाललंय ते त्याच्या सत्तेनं चाललं म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा, एवढं म्हणा ना. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा. अरे देवाच्या सत्तेनं जर सगळं चाललंय तर आपण आपली सत्ता मानायची नाहीये. मला तर एवढंच सांगायचं आहे, त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं, जे झालंय ते देवाच्या सत्तेनं. अरे जो पाऊल प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेकावर जाणार होता, अख्खी अयोध्या नगरी नटलेली आहे, सर्वांनी गुढी लावलेली आहे, सर्व सोन्यासारखी अयोध्या नगरी नटलेली. दुसऱ्या दिवशी 10-12 वाजता प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार. प्रभूला माहित होतं का की जो पाऊल आपला राजगादीवर पडणार होता तोच पाऊल प्रभू रामचंद्राचा कोणत्या दिशेने गेला? विधना तेरे लेख किसी समझ न आते हैं. देवाचा बापाला जर वनवास चुकला नाही, देवाला जर त्याचं कर्म चुकलं नाही, तर आपले लोक आपल्याला सोडून गेले एवढं दुःख मानू नका. आहे त्या परिस्थितीमध्ये तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. तुमच्या जीवनात कोणताही प्रसंग येईल तो भगवंताच्या सत्तेने आला असं समजा. कोणी दिवसी बैसोनी हातीवर हो, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. बसणारी मंडळी, एक दिवस भगवंताच्या कृपेने असेल की सोन्याच्या सिंहासनावर बसायला भेटल, पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असेल की पायी चालताना पायामध्ये चप्पलही नसेल, पण सोन्याच्या सिंहासनावर बसली ही सुद्धा इच्छा माझ्या पांडुरंगाचीच आहे. आणि पायी चालताना माझ्या पायामध्ये चप्पल नाही ही सुद्धा इच्छा कोणाची आहे? माझ्या पांडुरंगाची आहे. जगामध्ये असा विचार करा, अरे कधी कधी लोक एवढे हताश होतात, महाराज आम्ही एवढं चांगलं वागून आमचे वडील कसे गेले असतील हो, आमची आई कशी गेली असेल हो, आमची बहीण कशी गेली असेल, माझी पत्नी सोडून कशी गेली असेल. अरे कमीत कमी आपल्याला 10-10, 20-20, 30-30, 40-40 वर्षात आपल्या बापाचं प्रेम भेटलं. या जगामध्ये काही लेकरं असे की जन्माला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाप मरतोय महाराज, जन्माला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी माय मरतीये, जन्माला आल्यानंतर. अरे कोरोनाच्या काळामध्ये मी एका सोलापूर जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. नारदाच्या गादीवरून सांगतो, एकाच कुटुंबातले
7 लोक मेलेले होते, फक्त एक पोरगी जिवंत होती आणि एक मुलगा जिवंत होता, ते बी 12-12 वर्षाचे. हे बघा, आपल्या जीवनात दुसऱ्याचं दुःख पहा, त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपण खूप आनंदित आहोत. आपण जर म्हणसाल देवानं असं का केलं, देव काहीच करत नाही. देव कोणाचं चांगलंही करत नाही, देव कोणाचं वाईटही करत नाही. तुम्ही जसं पेरसाल तसं उगवतं. मी नाही बोलत, महाराज सांगतात. भोगतो न गडे संचिता भोगतो न गडे संचिता समाधान. फक्त आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार. मग तो कृपा सिंधू निवारी साखडे. कितीही जीवनामध्ये संकट आलं तर तो जगाचा मालक तुमचं संकट निवारण केल्याशिवाय राहणार नाही. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे. ठीक आहे, तो कोबरा आहे. या संकटातून जर मी तुम्हाला सोडवलं, या संकटातून जर मी तुम्हाला मुक्त केलं, तुम्ही काय करसाल? अभंगाचं दुसरं चरण. आठवीन पाया आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया माझा नवस रात्री दिवस पांडुरंग रात्री दिवस पांडुरंग आठवीन पाया आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया आठवीन पाया आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया आठवीन पाया आठवीन पाया माझा नवस. घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात, ओ देवा ऐका ना, तुम्ही जर मला या दुःखातून मुक्त केलं मी काय करेल पहा. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रंदिवस मी तुमचं चिंतन करेल, काळजी करू नका. हे बघा, जगद्गुरु तुकोबराय तर तसंही रात्रंदिवस देवाचं चिंतन करतच होते. गोविंदासनी गोविंद शैनी गोविंद त्यामणी बैसलासे माझी मज झाली अनावर वाचा छंद या नावाचा घेतलासे. गोविंद गोविंद मना लागली या छंद. हे बघा, माझी तुम्हाला विनंती, तुकोबराय तर रात्रंदिवस देवाचं चिंतन करत होते. तुकोबराय म्हणत जरी असेल
तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माये बापा. जरी तू कोबराय म्हणत असेल तर ते तुमच्या आणि माझ्यासाठी होते, त्यांच्यासाठी काय महाराज. विषय तो त्यांचा झाला नारायण. अरे ज्यांचं जीवन भगवंतमय झालं त्यांना काय भजनाची गरज आहे महाराज. त्यांचा धंदाच तो होता. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. आपण सुद्धा देवाचं चिंतन करा. एवढा सुंदर नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झाला, कधी देवाचं चिंतन करणार आहात. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. अरे कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ देवासाठी देत चला. एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. माणूस जन अनमोल रे, अरे मिट्टी में न खोल रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आंधळेच्या हातात कावळा सापडावा, आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय. पावला हा देह का गटाली न्याय, न घडो उपाय घडो आले. अरे जसा आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय ना. प्रत्येक गोष्ट माणसाला जीवनामध्ये परत परत मिळेल. गेलेला पैसा परत मिळेल, गेलेली सत्ता परत मिळेल, गेलेली बायको परत येईल, गेलेली प्रॉपर्टी घेता येईल. पण इथं जेवढे काही मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे त्यांना माझी विनंती आहे, एक गोष्ट तुम्हाला जीवनामध्ये कधीच परत मिळू शकत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तर माणसं नाही जगू शकत महाराज. उपकार माना देवाचे नियमाचे, माणसं पैशानं जगत नाही. उपकार माना देवाचे आणि यमाचे, माणसं पैशानं जगत नाही. पैशानं जर माणसं जगले असते ते मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते. यम न्यायला आल्यानंतर चेक दिला असता त्यांना, पण तिथं कोणाच्याच बापाचा वशिला चालत. काळाची उडी पडेल माझेवा, 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 काळाची उडी पडेल माझेवा. सोडवे ना तेव्हा माय बाप, सोडवे ना तेव्हा माय बाप. ज्यावेळेस काळ झडप घेईल, ज्यावेळेस काळाची उडी पडेल ना, त्यावेळेस पैसा कामी येणार नाही, सत्ता कामी येणार नाही, काहीच नाही महाराज. मला तर एक खरं सांगतो तुम्हाला, सगळ्यात जास्त आभारी यमाचे माना वाटतात का? सगळं जग मॅनेज झालं पण यम अजून कोणाच्या बापाकडून मॅनेज झाला? नगरसेवक मॅनेज होतो, आमदार मॅनेज होतो, खासदार मॅनेज होतो, मुख्यमंत्री मॅनेज होतो, पंतप्रधान मॅनेज होतो, जगातले सगळे लोक मॅनेज होतात. पण अजून एकच व्यक्ती इमानदार आहे, तिचं नाव आहे यम. ती कोणाच्याच बापाकडून मॅनेज झाली नाहीये. तिनं का मिस कॉल दिला महाराज की तुम्हाला यावं जावंच लागतं. वास्तविक यम चांगला आहे हो, तुम्ही त्याचं नाव खराब केलंय महाराज. यमासारखा चांगला माणूस या जगात दुसरा कोणीच नाही. यम तुम्हाला सावध करतो. यम 3 मिस कॉल देतो तुम्हाला. किती मिस कॉल देतो? 3. पहिला मिस कॉल. इथं तर 70% नाही 95% लोकांना यमाचा मिस कॉल आलाय, पण लक्ष कुठे आहे तुमचं?
तुम्ही मसाला आमचा नंबर कस काय यमाकडे गेला? तुझा नाही, तुझ्या सगळ्या खानदानीचा नंबर आहे त्याच्याकडे. तू किती सिम वापर आणि किती मोबाईल वापर, ट्रिपल सिमचा वापर नाही तर चौपल सिमचा, यमाकडे सगळ्याचे नंबर आहेत. मिस कॉल म्हणजे यमाचा पहिला मिस कॉल म्हणजे काळे केस पांढरे होणे, हा यमाचा पहिला मिस कॉल आहे. लोक एवढे हुशार झाले महाराज, सकाळी पांढरं असणारं भूत संध्याकाळी कधी काळं होतं काही कळत. यम म्हणे अरे सकाळी पांढरं होतं, बस दुसरा मिस कॉल येतो, डोळ्याचं रोशनी कमी होती. पण आता मोफत नेत्र तपासणीची शिबिरं सुरू झाले, फुकट ऑपरेशन करताय, कोठाच्या मोठा काळा गॉगल घेऊन येतं, दुसऱ्यांदा सुद्धा कमी, तिसऱ्यांदा यम मिस कॉल देतो. माणसाला बोलता येत नाही. सगळं पाहून ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही, चौथा ईमेल नसतो, चौथा व्हॉट्सअप SMS नसतो, मेसेंजर नाही, इंस्टाग्राम नाही, चौथा जो असतो तो डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि मग काय महाराज तुम्ही कीर्तन करत असा का पखवाज वाजवत असा का विना घेतलेला असू द्या का जेवण करत असू द्या, ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. मला एवढंच सांगायचं, जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे, प्रत्येकाला जाणंच आहे. मग जाण्याच्या अगोदर माणसाने भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. हरी भजना बिन काळ घालवू नको, हरी भजना बिन काळ, हरी भजना बिन काळ घालवू नको, हरी भजना बिन काळ घालवू नको. सपा बेउनी भावा, सपा बेउनी भावा, भेटी नाही जीवा सेवा, भेटी नाही जीवा सेवा, अंतरीचा ध्यान देवा, अंतरीचा ध्यान देवा, अंतरीचा ध्यान देवा, वाढवू नको रे हरी भजना बिन काळ घालवू नको, हरी भजना बिन काळ घालवू नको. भेटी नाही जीवा शिव, भेटी नाही जीवा शिव, भेटी नाही जीवा शिव, अंतरीचा ध्यान दिवा, अंतरीचा ध्यान दिवा, घालवू नको, घालवू नको, हरी भजना बिन काळ घालवू नको, हरी भजना बिन काळ घालवू नको. सासना खोय ना जाने श्वास की आवन होय न होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू. हे काळान काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पा करीत हे सरे. क्षणभंगूर जीवन की कलिका कल्पनात को केली ना केली. कीर्तनात हात घरी जाचाल काही सांगता येत नाही. झोपणं तुमच्या आणि माझ्या हातात आहे, सकाळी उठवणं त्याच्या हातात आहे. मग झोपताना सुद्धा त्याला विनंती करा, देवा तुझ्या कृपेमुळे आजचा दिवस चांगला गेला, बरं उद्याचा सूर्य पाहायचा आहे मला. नाही तर तुम्ही जर नाही उठले तर तुम्हाला सकाळी उठवतात रघुपती राघव राजा रामपती. पण जाण्याच्या अगोदर माणसाने देवाचं चिंतन केलं पाहिजे. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. कंटाळले होते तुकोबराय पुरे आता नको तुझे याची सत्ता, लटी घेते फेडा तुका म्हणे जाय. देवा किती दिवस पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजिती देवा. कंटाळलो आणि कंटाळल्यानंतर तुकोबरायचे उद्गार पहा किती सुंदर आहे. बहु दूरवरी कविले भोगा, बहु दूरवरी ओ कविले भोगा, सोडवावे आता पांडुरंगा.
पांडुरंगा सोडावे देवा, आता मला सोडव, कंटाळलोय मी. पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे शेनम देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, ट्रबल कमी कर याचा. करिताया सेवा कुटुंबाची देवा, एकदा मला या संकटातून सोड. मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचंय, या संकटातून सोडवण्याची ताकद जगाच्या मालकाची. म्हणून आपण घरानं देवासोबत करायचं, माणसाने माणसासोबत समोर घरानं करू. आपलं काय झालंय माहितीये का, आपण आपलं दुःख घेऊन दुसऱ्या माणसाजवळ जाता, ते आपल्यापेक्षा दुःखी असतं. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही, सगळं जग दुःखी असं वाटतंय महाराज. बसणाऱ्या लोकांना असं वाटतं काय महाराज लोकांची मजा आहे, वा 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 वा. गायकाला वाटतं महाराजाचं बरं, वादकाला वाटतं महाराजाचं बरं, बरं कोणाचंच नाहीये. तिथं गेल्यानंतर कळतं काय आतून तेल मुंग्या चावतात ते आपल्याला. असं वाटतंय महाराज की महाराजाला वाटतं राजकारणी लोकांचं बरं, काही नाही, जे आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद माना. याच्यापेक्षा दुसरा आनंद आणि समाधान कशातच नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती, सोडवण्याची ताकद जर जगाच्या मालकामध्ये आहे. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. एका माणसाची डोक्याची सील ब्लॉकेज झाली गाड्याला, त्याला मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं त्यावेळेस बिल काढलं होतं 20 लाख रुपये. ते 20 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर तो वारकरी म्हातारा होता, रडायला लागला. डॉक्टर बाबाकडे आले, बाबा वारकरी दिसता, माळकरी दिसता, हे 20 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत आले, त्यातले मी 6-7 लाख रुपये कमी करतो, फक्त माझी विनंती तुम्ही रडू नका, तुम्ही माझ्या आजोबा सारखे दिसतायत. म्हातारा हसलं, डॉक्टरला सांगता, ए डॉक्टर, कल्याणचा आहे मी, वडिलोपार्जित 100 एकर जमीन आहे माझी, 50 एकरावर आरक्षण पडलं तरी 50 एकर व्हाईट आहे, 7-12 आहे माझ्याकडे, आणि तिथला 1 गुंठा 50 लाखाचा, एवढा श्रीमंत माणूस मी. अरे तू जर 50 लाख रुपये बिल काढले असते तर 2 मिनिटात ते बिल मी पे केलं असतं, एवढा श्रीमंत माणूस आहे. डॉक्टरालाही आश्चर्याचा धक्का बसला, एवढं जर म्हातारा श्रीमंत आहे तर मग 20 लाखासाठी रडतं का? त्यावेळेस म्हातारा रडता रडता डॉक्टरला सांगत होतो, डॉक्टर अरे 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 20 लाख रुपये काढलं गड्या. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचंही सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. हे दुःख माझ्या जीवनामध्ये. म्हणून कधीतरी विचार केला पाहिजेत ना देवाचा. माया हो, गळ्यामध्ये जर नवऱ्याने एखादा दागिना केला तर अख्ख्या गावाला सांगत सुटतं की माझ्या नवऱ्याने दागिना केला, माझ्या नवऱ्याने दागिना केला, माझ्या नवऱ्याने दागिना केला. एका माय माऊलीला नथ केली नवऱ्याने, हे सुंदर नथ, सोन्याची नथ केली. आता सगळ्या गल्लीत सांगत सुटली, नथ केली, नथ केली, नथ केली, नथ केली. आणि माझे कबीर महाराज पुढून येत होते. काय येत होते? कबीर महाराज. कबीर महाराजांकडे गेली ती म्हणे, ओ महाराज तुम्ही फक्त कीर्तन करा, पखवाज वाजवा, कधी बायकोला नथ घेतली का? कधी बघा माझ्या नवऱ्यानं कशी सुंदर नथ केली. कबीर महाराज हसले आणि त्या बाईला सांगू लागले, जिस यार ने नथनी दी उसे सुमिरे बारंबार. जिस यार ने नथनी दी उसे सुमिरे बारंबार. जिस यार ने नाक दिया उसे भूल गई नार. अरे नथनी दिलेल्या नवऱ्याचा 1000 वेळेस नाव घेता माया हो. ज्या माझ्या भगवंताने तुम्हाला नाक दिलं, आता नाक दिलं नसतं तर का कानात नथनी घातली असती, तुम्ही कुठं घातली असती? मग त्या जगाच्या मालकाचं सुद्धा भजन आपण केलं पाहिजे. विठोबा कुमार
बहुदूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे. देवा एकदा जर तुम्हाला या संकटातून सोडवलं तर मी काय करेल. महाराज सांगतात तुका म्हणे काया करीन पुरवंती. 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 ओ वाळूनी सांडी मस्तक हे. ओ वाळूनी सांडी. याचा आवाज क्लिअर कर बघ. बेसूर होतो आवाज. ओ वाळूनी सांडी मस्तक हे. आठवीन पाय हा माझा नवस. आठवीन पाय हा माझा नवस. पांडुरंगा
सांडी मस्तक हे आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. हरिभक्त परिणामचे मारुतीराव काळू पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आमच्या प्रवीण भैयाने, आमच्या अरविंद दादाने, आमच्या प्रमोद दादाने या तिघा भावांनी अगदी गोड नियोजन केलं. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. दुसरा कोणाचा जरी कार्यक्रम असता त्यांनी रद्द केला असता बरं महाराज, खरं सांगतो तुम्हाला. कारण एवढा पाऊस आहे, कशीच व्यवस्था नाहीये, पण त्यांनी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मी याच नारदाच्या गाडी देऊन तुम्हाला सांगतोय, प्रवीण भैया, अरविंद भैया आणि प्रमोद भैया, तुमचे वडील ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल, हे सगळं गायन वादन हे सगळं पाहत असेल, तर मी धर्म व्यासपीठावरून तुम्हाला सांगतोय, तुमच्या वडिलाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असतील एवढं गोड नियोजन तुम्ही तिघा भावांनी केलंय महाराज. खरं सांगतो तुम्हाला. मला त्यांनी आल्यानंतर सांगितलं की वडील पंढरपूरचे वारकरी होते महाराज, खूप कष्टातून त्यांनी आम्हाला डेव्हलप केलंय. आता त्यांनी सांगितलं, मला दादांनी सांगितलं की मी त्यांना सांगितलं तुम्ही आता रिटायरमेंट घ्या, आता आम्ही कामं करणार आणि तुम्ही आराम करणार. काय तुमच्या बापाचा अंतकरणे, तुम्हाला त्यांची सेवा करण्याचा योग सुद्धा येऊ दिला नाही महाराज. देवाचं गणितच उलट आहे. खरं सांगू का महाराज, काही गोष्टी जीवनामध्ये घडू नये त्यामध्ये ह्या गोष्टी असतात, पण ज्या आपल्या हातात नाही तर देव घडवतो, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर जास्त चिंतन करायचं नाहीये. तिघा भावांना माझी विनंती आहे, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. त्यांच्या इच्छेनुसार तुम्ही घरही खूप चांगलं बांधलंय, घरही सुंदर आहे, पण मला असं वाटतंय तुमच्या वडिलाला जर खरी आदरांजली अर्पण करायची असेल, तुमच्या वडिलाला जर खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल, तर तिघा भावामध्ये एका भावानं तरी दरवर्षी पंढरपूरची वारी करा. मला असं वाटतं की पांडुरंग परमात्म्याला तुमच्या वडिलाला बरं वाटल्याशिवाय राहणार नाहीये. माणसं जिवंत आहे तोपर्यंत माणसाला सांभाळून घ्या. मी नेहमी सांगतो, अरे पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. अरे ज्या दिवशी माणसाच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी प्रत्येकानं समजून चला की आपल्या जीवनातला आधार वर गेला. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. मीडियावाल्यांनी प्रश्न केला, सचिनजी काय वाटतंय तुम्हाला, तुमचं मनोगत काय आहे? सचिनच्या डोळ्याला धारा लागल्या. सचिन सांगतोय, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा माणूस आहे, मास्टर सचिन तेंडुलकर म्हणून अख्खं विश्व मला ओळखतंय. भारताने भारतरत्न पुरस्कार दिलाय मला, पण हे सगळा आनंद पाहण्यासाठी, हा सगळा सोहळा पाहण्यासाठी, हे सगळं सुख पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले. सर्व किल्ले ताब्यात आहे महाराजांच्या. हाती घोडे माणिक मोती हिरे माणिक मोती सगळं काही आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर राजा विराजमान आहे. सोन्याचं मुकुट राजाच्या डोक्यामध्ये असताना राजा रडायला लागला. माझी जिजाबाई साहेबांनी प्रश्न केला, राजे काय झालं रडायला तुम्हाला? त्यावेळेस या महाराष्ट्राचा लाडका राजा आपल्या आईला सांगतो, आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये. पण आई तुला सांगू, हा छत्रपती 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे आणि याच्या डोक्यामध्ये सोन्याचं मुकुट आहे. हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजी राजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. माझी विनंती गड्यानो, या जगातलं चालतं बोलतं दैवत तुमचे मायबाप आहे, सेवा करा मायबापाची. गेले की परत मिळत नाही गड्यानो. बायको परत मिळेल, मित्र परत मिळेल, मैत्रिणी परत मिळेल, पण या जगामध्ये पैशानं मायबाप कधीच मिळू शकत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती
किती असतो त्यांचा धार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा खूप सुंदर नजर लागावं एवढं गोड नियोजन या सर्व पाटील कुटुंबियांनी केलं द्यावे तेवढे धन्यवाद आहेत कार्यक्रमासाठी उपस्थित गोड असा पखवा जाजवला आपल्या भागाचं वैभव आमचे मधुकर बाबांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा आज माझ्या समोर आलेलं आमच्या भागाचं एक लाडकं व्यक्तिमत्व कधी कधी एक पाखवाजा भेटत नाही आज पाखवाजी वेटिंगवर आहे बरोबर आहे का नाही आमचे नागेश भैया दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद ज्यांनी गोड असं गायन केलं अगदी एकदम त्यांचं गायन ऐकल्यानंतर प्रसन्न होतं आमचे भूषण भैया दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा अजून मकरंद दादा आहेत सर्वच मंडळी तुम्ही अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं द्यावे तेवढे धन्यवाद परिसरातील सगळे गायक वादक महाराज मंडळी सर्वांचे नावं जरी मला पाठ नसेल पण निश्चित तुम्हा सर्वांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आदर आहे पुनश्च एकदा ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत आमचे मारुती भाऊ काळू पाटील यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून वाणीला पूर्णविराम द्यायचा ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। हॅलो आज आमचे हरिभक्त पारायण वैकुंठवासी मारुती कालू पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणा दिनानिमित्त सकाळपासून भजन प्रवचन हरिपाठ आदी कार्यक्रम झालेले आहेत आणि आत्ताच ज्यांची कीर्तन सेवा पार पडली